त्याला प्रतिक्रांतीमध्ये रूपांतरित केलं. तुम्हाला माहित असेल, आपण इथे वाचत आहोत वर्षावर्षामध्ये. परंतु प्रस्ताविकेमध्ये प्रिफेसमध्ये बाबासाहेब म्हणतात की जर मला समजून घ्यायचं असेल तर माझे 3 ग्रंथ वाचावे लागेल: क्रांती आणि प्रतिक्रांती, बुद्ध अँड कार्ल मार्क्स, बुद्ध अँड धम्मा. आता महत्वाचा मुद्दा, बाबासाहेबांनी एक ग्रंथ लिहिला, ते तुम्हाला सांगतो तो समजून घेण्याचा प्रश्न आहे. बाबासाहेब म्हणतात बुद्धा अँड फ्युचर ऑफ हिज रिलिजन. ज्यांनी वाचला असेल त्याला माहित आहे, बुद्धाच्या धम्माचं भविष्य काय राहील. याच्या अगोदर 2500 वर्षापासून चालत धम्म आहे. त्या धम्माला बाबासाहेबांनी काउंटर केलं. बाबासाहेबांनी काउंटर कसं केलं? या देशामध्ये बुद्ध धर्माचे त्रिपिटक नावाचे ग्रंथ होते. बाबासाहेब म्हणतात नाही, बुद्धिझम जर प्रसारित करायचा असेल, प्रचार करायचा असेल तर आपल्याला हातामध्ये वागवता येणारा एखादा धर्मग्रंथ असला पाहिजे. ही कमी होती. बाबासाहेबांनी जिवंतपणे ती पूर्ण केली. बुद्धा अँड हिज धम्मा. बाबासाहेब म्हणतात जर तुम्हाला बुद्ध धर्म प्रस्थापित करायचा असेल तर 3 अटी त्यांनी सांगितल्या. चाळणीवरून 3 अटी काय सांगितल्या? बाबासाहेब म्हणतात पहिली अट, टू प्रोड्यूस अ बुद्धिस्ट बायबल. बायबल सारखा एखादा बुद्धाचा धर्म असला पाहिजे, ग्रंथ असला पाहिजे. बाबासाहेबांनी ती कमी पूर्ण केली. आता दुसरी कमी बाबासाहेबांनी सांगितली. बाबासाहेब काय म्हटला? बाबासाहेबांनी फार महत्वपूर्ण गोष्ट सांगितली. बंदीजी माफ करा, परंतु बाबासाहेबांची गोष्ट आहे. टू मेक अ चेंजेस इन द ऑर्गनायझेशन, एम्स अँड ऑब्जेक्ट्स ऑफ द भिक्षू संघास. वाचून घ्या बाबासाहेब काय म्हणतात. टू मेक अ चेंजेस इन द ऑर्गनायझेशन, एम्स अँड ऑब्जेक्ट्स ऑफ द भिक्षू संघा. भिक्षू संघाच्या एम्स उद्देशांमध्येच ऑब्जेक्टमध्येच बदल केला पाहिजे. आता बदल केला पाहिजे, काळानुसार बदल केला पाहिजे, परिवर्तन केलं पाहिजे. 2500 वर्षापासून हा चालत गेलेला भिक्षू संघ आहे. तुम्हाला माहित असेल असं का बरं म्हणतात? बाबासाहेबांनी 3रं कारण सांगितलं, टू सेट अप द वर्ल्ड बुद्धिस्ट मिशन. जर तुम्हाला बुद्धिझम वाढवायचं असेल तर जगातल्या बुद्ध धर्मासोबत तुमची लिंक असली पाहिजे. काय आपली लिंक आहे? काय आपले भिक्षू ट्रेनिंग सेंटर कहते? काय भिक्षू प्रशिक्षित आहे? बाबासाहेबाला विपरीत असलेला भिक्षू कसा असला पाहिजे? तुम्हाला माहित असेल धर्मांतराच्या वेळेस भंत चंद्रमणी सोबत बाबासाहेबांचा संवाद झालेला आहे. बाबासाहेब म्हणतात, बाबासाहेबांना सर्व माहित बुद्धिझमचं, पण बाबासाहेब म्हणतात मला जर बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायची असेल तर मला काय करावं लागेल? चंद्रमणीला वाटलं हुशार दिसतं, काय ते सांगायला पाहिजे. चंद्रमणी काय म्हणाले? कुछ नाही बोले, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, ऐसा 3 बार बोलणं होगा. बाबासाहेब काय म्हणाले? अगोदरच्या दिवशी चर्चा झाली. म्हणाले भंते जी मैं बुद्ध को शरण जाने के लिए तैयार हूँ, धम्म को शरण जाने के लिए तैयार हूँ, लेकिन मैं संघ को शरण जाने के लिए बिल्कुल तैयार नहीं. प्रश्न पडला, आता दीक्षा कशी होणार? तर चंद्रमणी विचारलं का तुम्ही संघाला शरण जाणार नाही? बाबासाहेब काय म्हणतात? भंतेजी, क्या वर्तमान भिक्षु संघ बुद्ध के मूल विचारों पर अनुरूप कार्यरत है? अगर होते तो क्रांती होती. जर असते तर क्रांती झाली असती ना. बाबासाहेबाला काही जर नसती पडली दीक्षा घ्यायची, क्रांती झाली असती. याचा अर्थ ते काम करत नव्हते. दुसरी गोष्ट, नारनवरे मॅडम सोबत ज्यांनी आमच्या नारनवरे मॅडमनी जे अनुभव घेतला, तुम्हाला माहित असेल डॉक्टर भदंत आनंद कौशल्य नाव ऐकलं असेल बऱ्याच लोकांनी. त्यांच्यासोबत त्यांनी जी चळवळ बघितली, भंते आनंद कौशल्यांना बाबासाहेबांची भेट आहे. त्यांनी जेव्हा मुंबईच्या दादरमध्ये भेट झाली तेव्हा भंते आनंदाला बाबासाहेबांनी प्रश्न विचारला. आता त्यांना असं वाटलं सिनियर भंतेजी आहे, प्रश्न विचारला पाहिजे. भिक्षूला खूप आनंद झाला की बाबासाहेब प्रश्न विचारतात. बाबासाहेबांनी काय प्रश्न विचारला? भंतेजी बोले, आपको बुद्ध की कौन सी प्रतिमा पसंद है? भंतेजी, आपको बुद्ध की कौन सी प्रतिमा पसंद है? असं म्हटल्यावर त्यांना थोडस आनंद वाटला. काहीतरी प्रश्न विचारला, नवनिर्वाचित दीक्षा घेणारा माणूस आहे. भिक्षू काय म्हणाले? ओ ध्यानस्थ बैठे वाला बुद्ध मुझे बहुत पसंद है. असं म्हटल्याबरोबर बाबासाहेब उग्र झाले, त्याचा चेहरा उग्र झाला. ही गोष्ट डॉक्टर भदंत आनंद कौशल्य यांनी लिहून ठेवली. ते म्हणते बाबासाहेब मला काय म्हटलं? बाबासाहेब काय म्हटले? आय डोंट लाईक मेडिटेशन अँड क्लोज आईज बुद्धा, आय वांट ओपन आईज अँड वर्किंग बुद्धा. ओ ध्यानस्थ बैठे वाला बुद्ध मुझे बिल्कुल पसंद है. बाबासाहेब म्हणतात ओ ध्यानस्थ बैठे वाला बुद्ध मुझे बिल्कुल पसंद है. तर आनंद कौशल्याने त्याला विचारलं, आपको कौन सा बुद्ध पसंद है? आपको कौन सा बुद्ध पसंद है? तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं, वो सारनाथ में मूर्ति है, वो हाथ में भिक्षा पात्र है, और भिक्षुओं को आदेश देते हैं बोले बुद्ध, ओ बुद्ध आमचा सुद्धा तोच बुद्ध आहे. आणि ते काय म्हणतात? हातामध्ये भिक्षा पात्र आहे आणि म्हणतात भिक्षूला आदेश देतात
इच्छारात भित्तवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय यत्ताय हिताय सुखाय जमी समदेशे भित्तवे धम्मादि कल्याण मध्य कल्याण पर्यसन कल्याण सात सभे जन केवळ परिपूर्ण परिशुद्ध ब्रह्मचर्य प्रकाशित चारी दिशेने जा बहुजनाच्या कल्याणासाठी बहुजनाच्या उद्धारासाठी जा. आपण कोणाचा उद्धार आहे कोणाचं कल्याण करतो हे फार महत्वाची गोष्ट आहे. कारण बाबासाहेब बुद्ध कारण बुद्धांनी 45 वर्ष काम केलं, परंतु त्या 45 वर्ष फिरणाऱ्या भ्रमण करणाऱ्या माणसाला ज्यांनी धर्म दिला त्या माणसाने बसवलं. ज्या माणसाने जीवनभर धम्माचा प्रचार केला, सांगितलं की भिक्षूंनो एका गावामध्ये एका दिवशी थांबू नका, निरंतर प्रचार करा. निरंतर प्रचारातून या जगामध्ये जे तत्व पसरली, ज्याला युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन मान्यता दिली, ते तत्व लिहून आहे बघा. समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय. संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये काय आहे? आपण म्हणतो ना भारत बौद्धमय व्हायचा किंवा झाला. प्रस्तावनेमध्ये काय आहे? समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय. म्हणजे भारताची राज्यघटना कोणत्या धर्माला मान्यता देते? बौद्ध धर्म. आता बौद्ध धर्म जे आहे ते विचार आहे, हे बौद्ध धर्मातील लोक कुठल्याही जाती समूहामध्ये असू शकतात. कारण जो समूह, जो माणूस या 4 तत्वाला मानते तो बौद्ध आहे. बौद्ध बनण्यासाठी काही विशेष असं काही काम नाही. ज्या 4 तत्वाला मानणारा माणूस बौद्ध, तो कुठल्याही समूहामध्ये असू शकतो. आपण जर त्या समूहाकडे, मला असं वाटतं सर, आपण जर त्या समूहाकडे हे 4 तत्व घेऊन गेलो की आमचा काम समता, स्वतंत्रता, बंधुता व न्यायावर आहे. मला असं वाटतं प्रत्येकाला समता पाहिजे, प्रत्येकाला बंधुता पाहिजे, प्रत्येकाला न्याय पाहिजे. मला असं वाटतं की ते आपल्याला साथ देतील आणि आपल्या देशामध्ये जे बौद्ध धर्माचं बाबासाहेब म्हणतात की भारताला बौद्धमय करेन, तो स्वप्न पूर्ण होईल. पण आपण काय करतो? नाही नाही, माझा धर्म सर्वश्रेष्ठ आहे. बरं प्रचाराचं आपलं काय सूत्र आहे? हा, तुमचा जर नाही, माझा धर्म सर्वश्रेष्ठ आहे. मग ते काय म्हणतात? तुमचा श्रेष्ठ तुम्हीच बघून घ्या. तुमचा श्रेष्ठ आहे ना, बघून घ्या. तुम्ही त्याच्याकडे धर्म घेऊन जाता, पण धर्माचा मूळ उद्देश काय आहे? ऑब्जेक्ट. बुद्ध धर्म हा ऑब्जेक्ट नाही आहे. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. बौद्ध धर्म ऑब्जेक्ट नाही, बौद्ध धर्माचा ऑब्जेक्ट आहे. बौद्ध धर्माला हे पूर्ण काम करायचं आहे. तो काम पूर्ण झालं की झालं. बौद्ध धर्माचा ऑब्जेक्ट लिहिला समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय. हा धर्माचा ऑब्जेक्ट आहे. आणि बाबासाहेबांनी 1935 ला 14 टाळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेस एक गोष्ट सांगितली होती, ती गोष्ट पण तेच आहे. 1927 ला सांगितली ती गोष्ट सुद्धा भाषणामध्ये तेच आहे. संविधान लिहायच्या वेळेस सांगितलं, संविधानावर आलं प्रस्तावनेमध्ये, ती गोष्ट सुद्धा तीच आहे. म्हणजे बुद्ध धर्म केवळ भारतामध्ये नाही, तर जगाचं रिस्ट्रक्शन बिल्डिंग ज्याला म्हणतात ते बुद्धिझमच्या आधारावर त्यांना करायची आहे. मग बुद्धिझमच्या आधारावर कशी होईल? कारण बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनाचा ऑब्जेक्ट बनवला होता. कोणता ऑब्जेक्ट आहे? बाबासाहेब म्हणतात माझा 3 ऑब्जेक्ट आहे, उद्देश आहे. बाबासाहेब म्हणतात की या देशामधून जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे. आता जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी काय करावं लागेल? सर्वप्रथम आपल्याला त्यांचं अॅनिमेशन ऑफ कास्ट वाचावं लागेल. असं म्हणतात. कांचीराम साहेबांनी रात्रीतून 7 वेळा पुस्तक वाचलं, त्यांनी घर सोडलं. आपण तर घर नाही सोडलं, त्यांनी वाचलं, त्यांनी घर सोडलं. आपण किती लोकांनी अॅनिमेशन ऑफ कास्ट वाचलं? जातीचं निर्मूलन झालं पाहिजे असं कोणाला वाटते? कोणालाच नाही. आपल्यासोबत जर मुसलमान झोपला तर आपल्याला वाटते आपल्या जातीचा नाही. बघा, कारण आपल्या मनातून ती जातच नाही. जोपर्यंत मला असं वाटतं की आपण दुसऱ्या लोकांना हे दुसरं समजतो, अदर समजतो, माझ्या वंशाचा समजत नाही, माझ्या रक्ताचं नाही, माझ्या जातीचं नाही, तोपर्यंत तो बाबासाहेबाचाच नाही असं मला असं वाटतं. तो बाबासाहेबाचा नाही ते आमचा नाही. आमचा अभियानाचा उद्देश आहे. जय भीमाला नाही ते आमचा नाही. आता जय भीमाला म्हणजे काय? की इतरांना तो आपला बंधू मानतो का? हा महत्वाचा प्रश्न आहे ना. आपण ते समजून घेतलं पाहिजे. धम्म कसा स्वीकार? आपण त्यांच्या समोर जाताना आपल्याला आपल्याजवळ काही ऑब्जेक्ट असलं पाहिजे, आपल्याला ते कळलं पाहिजे. बाबासाहेबांच्या गोष्टी स्वीकारल्या. बाबासाहेबांना समजलं की या देशामध्ये जाती व्यवस्था आहे, ती नष्ट झाली पाहिजे, म्हणून त्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश बनवला अॅनिमेशन ऑफ कास्ट, जातीचं निर्मूलन झालं पाहिजे. दुसरा काय ऑब्जेक्ट आहे? दुसरं त्यांनी सांगितलं शासन करते जमात बनणे आणि बनविणे. नुसता बनविणे नाही, आपण दुसऱ्याला बनवतो. बाबासाहेब म्हणतात वोटचा अधिकार वोट देण्यासाठी नाही. लोकांना असं वाटतं की वोटचा अधिकार दिला, अधिकार नाही आहे, शासक वर्ग बनण्यासाठी आहे. या देशामध्ये दुश्मन 3% आहे, शासक वर्ग आहे ना. शासक वर्ग का बरं शासक वर्ग आहे? कारण बुद्धांनी जे काम केलं ते त्यांनी स्वीकारलं.
बुद्धांनी जे ऑब्जेक्ट निर्माण केलं होतं त्यांनी त्यांच्या समाजामध्ये इन्फिटेट केलं, इंजेक्ट केलं, म्हणून ते झाले. ते लोक काय म्हणतात, बाबासाहेब एके ठिकाणी म्हणतात की कुठला समूह मोठा होतो, बाबासाहेब म्हणतात दोज हू प्रोव्हाइडेड बेटर गट्स अँड बेटर ब्रेन दे आर सक्सेस. बाबासाहेब काय म्हणतात, दोज हू प्रोव्हाइडेड बेटर गट्स अँड बेटर ब्रेन दे आर सक्सेस. ब्राह्मणांनी बेटर गट्स अँड बेटर ब्रेन निर्माण केला. आपण काय केलं, 3W निर्माण केला, वेल्थ, वाईन अँड वाईफ. बाल्याची माय बाली, दाबायदाची खोली. आपलं काम संपलं. आपल्याला वाटलं पैसा आला, संपत्ती आलो, आपण मोठं झालो. आणि बाबासाहेबांचा उद्देश सुद्धा होता नाही आपण श्रीमंत व्हायचं. हा ऑब्जेक्ट आहे बाबासाहेबांचा ऑब्जेक्ट, श्रीमंत व्हायचं नाही. बाबासाहेबांनी 1942ला नागपूरला श्रीनिवास फेडरेशन अधिवेशन घेतलं. ते अधिवेशन महिलांचं सुद्धा अधिवेशन होतं. त्या अधिवेशन मध्ये 25,000 महिला होत्या आणि 50,000 पुरुष होते. त्या अधिवेशन मध्ये बाबासाहेब म्हणतात, माय फायनल वर्ड ऍडवाइस टू यू इज एज्युकेट, ऑर्गनाइज अँड एज्युकेट युअर फेथ and never lose hope, and I especially tell to you, our battle is not for wealth and not for power. काय म्हणतात बाबासाहेब, our battle is not for wealth and not for power. It is a battle for alternation of human personality, which has been suppressed and mutilated by Brahmin social system. या ब्राह्मणिक सोशल सिस्टीमला तोडण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल, ना की सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी. आपले लोक सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी आंदोलन समजतात. आपले लोक सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी जीवन खर्ची घातलं असं लोकांना वाटत आहे. बाबासाहेबांच्या जीवनाचा उद्देश फार मोठा आहे आणि ती संकल्पना घेऊन आम्ही अभियान आपल्या दारी आलो आहे. ही अभियानाची भूमिका आपण समजून घ्याल आणि याच आशय अपेक्षेने आपण हा धम्म इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी, इतरांच्या दारामध्ये पोहोचण्यासाठी दरेकाला दीक्षा द्यावी हा संकल्प मनामध्ये घेऊन आपण संकल्प करूया. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय प्रबुद्ध भारत.